स्मार्ट अहमदनगर न्यूज। सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे सासवड येथील राजू बोराडे हत्याकांडातील आरोपींना 48 तासाच्या आत पकडून कैदेत टाकल्याबद्दल या सासवड पोलिसांच्या दमदार कामगिरीबद्दल पुरोगामी संघर्ष परिषदेच्या राज्य युवक अध्यक्ष मनोजदादा भिसे यांच्या नेतृत्वात सासवड पोलीस स्टेशन मधील सर्व कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांचा आज सासवड येथे सत्कार करण्यात आला। यावेळी माननीय कुमार रामचंद्र कदम, सासवड पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक अर्जुन चोरगे, पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर गोडसे, पोलीस उपनिरीक्षक खंडागळे साहेब, सूरज नागरे पोलीस हवालदार, जब्बार सय्यद पोलीस हवालदार, सुहास लाटणे पोलीस हवालदार, बापूराव मेहत्रे पोलीस हेड कॉन्स्टेबल, अक्षय चिले पोलीस ठाणे अंमलदार, गोकुळ हिप्परकर पोलीस नाईक, प्रणय मखरे पोलीस अंमलदार गोपनीय विभागाचे रुपेशजी भगत व सागरजी कोरडे इत्यादी पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी पुरोगामी संघर्ष परिषदेचे राज्य व अध्यक्ष मनोजदादा भिसे, पुरोगामी संघर्ष परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र सल्लागार कमिटी प्रमुख पंढरीनाथ आढाळगे सर, तसेच वरिष्ठ पुणे जिल्हाध्यक्ष गोकुळ तात्या भिसे, राज्य संपर्क प्रमुख भानुदास भिसे, पुणे जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष निखिल भाऊ आढाळगे, सासवड शहराध्यक्ष सचिन भोंडे, सामाजिक कार्यकर्ते संदीप भोंडे, शरद चव्हाण, लालासो आवळे, रोहिणीताई कुंभारकर, किशोर आढाळगे, राजू महाराज भोंडे, लक्ष्मण अण्णा पवार व अनेक पुरोगामी संघर्ष परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। धन्यवाद। प्रतिनिधी निखिल आढाळगे। सीसीटीव्ही पाहणे, सीसीटीव्ही शोध घेणे फार क्लिअरली प्रोसिजर आहे। सीसीटीव्ही पाहत बसणे, तुम्हाला समजतं फक्त सीसीटीव्ही आलेला मिळाला पण तो किती वेळ पाहायला लागतो, त्यातला संशयित माणूस कोण असतो, तो काय असतो, ते आपल्या सगळ्यांनीच काम केलेलं आहे। यामध्ये सीसीटीव्ही मध्ये आपल्याला 2 व्यक्ती आपल्याला संशयित मिळाल्या होत्या आणि सुदैवाने मला त्या व्यक्तींना आपल्या गावात कोण ओळखत नव्हतं। तिथले जे आरोपी ते फक्त 15 दिवसापूर्वी आपल्या गावात राहणार आहेत। आपण बऱ्याच लोकांना दाखवले जे फोटो, परत हा जो आपले मयत होते ते दाहिरीला राहिला होते, दाहिरीला तिकडे राहिला होते खाली, तिकडे काय त्यांचं काय क्लिअर होते का, त्या ठिकाणी गोसे साहेब, वर्गे साहेब, बाकीचे आमची टीम तिकडे आपण तपास करत होतो, पण तिकडून पण आपल्याला काय क्लिअर नव्हता। पण अतिशय म्हणजे ते आमच्याकडे जे फोटो होते संशयित लोकांचे, ते फोटोवर सगळं आमचं चालू होतं आणि त्या लोकांची नावं कोणतीही काय आपल्याला माहित नव्हती किंवा काय नव्हती। अशामध्ये आमच्या सगळी टीम काम करत होती। त्याच्यामध्ये अक्षय चिलेंना तो व्यक्ती समोर त्यांनी पाहिला, अक्षय चिलेन, आणि तो व्यक्ती आता किती आपल्या समोर व्यक्ती 2-4 सेकंदात आपल्याला पास होतो, तर तेवढ्यात त्यांनी इतका फोटो काढला होता की त्या 2-3 सेकंदात त्याला दिसता झालं की यार त्यातला हा शकतो, म्हणून त्यावेळी त्यांनी ताब्यात घेतलं। मग ते चौकशी केला, त्यांनी ते गोष्टी कबूल केल्या आणि दुसऱ्या साथीदार सोबत केल्यानंतर कबूल केला। म्हणजे याच्यामध्ये ते आरोपी जर का अजून 4-5 दिवस आपण त्यांना शोधू शकलो नसतो तर ते इथलं काम संपवून त्यांचं जे असेल काय आता जे मोठं काम केलं होतं तिथून ते निघून गेलं। अजिबात नाही। जी घटना घडली नाही त्यानंतर होतं गोष्टी की कुठल्याही व्यक्तीला मारलं तर त्याला तसं कारण आपल्याला असतं की त्याचं काहीतरी भावकीतला वाद असतोय किंवा काहीतरी कुठलं तरी काही नाही काहीतरी कारण असतं, पण ही जी हत्या झाली ह्याच्यामध्ये तर कुठलंच ठोस कारण नाही। दारू प्यायला बसले होते 2 जण आरोपी, हे हा तिथं गेला, थोडीशी दादागिरी त्याच्यावर केली, तर त्यांना राग आला, त्याला दारू पाजला आणि घेऊन त्याला त्याच ठिकाणी 50 फूट अंतरावरती केली। ह्याच्यामध्ये कोणतंही त्याच्या मागे कारण नाही किंवा काय नाही। आणि ह्या आरोपीनं 21 तारखेला 21 नोव्हेंबरला अशाच पद्धतीनं जामखेडला पण असाच व्यक्तीने नरड्यावरती पाय ठेवून आपण म्हणतो ना तसं त्यांनी तिकडे खून केलेला आहे। आणि याच्या व्यतिरिक्त पण अजून खून करणे असलेली शक्यता नाकारता येत नाही, परंतु हा इतका खून करा होता की म्हणजे काही कारण असताना माणसाला त्याने असं बी नाही की फक्त ढकलून दिलं आणि पडल्याने नेलाय, अक्षरशः जाऊन त्या ठिकाणी ते चाकू घेऊन त्याला असं म्हणजे हे केलेले बेसक व्हायचं नाव केलेलं आहे आणि नरड्यावर त्याच्यावर पाय ठेवला, म्हणजे अतिशय क्रूरपणे केलेलं आहे। म्हणजे विशिष्ट प्रकारचा माणूस होता, त्यानं जर का तो पकडला गेला नसता तर त्याने 100% किरकोळ कारणातून त्याची आता धारेष्ट वाढत गेलं होतं, आता आपल्याकडून पकडू शकत नाही किंवा काय नाही, किरकोळ कारणातून त्यांनी अजून लोकांच्या त्यांनी हत्या अशाच प्रकारे केल्या असत्या, परंतु चाकून मारले। तर जे लोक असतात जे कामगार असतात त्यांचे मालक असतात आधार कार्ड देत नाही, हा आता ते आम्ही याच्यापूर्वी आम्ही खूप वेळा आम्ही ते आव्हान केलेलं आहे। आम्ही तुमच्या माध्यमातून पण आव्हान करतो की आपल्याकडे येणारा भाडेकरू असेल किंवा आपल्या घरात येणारा कामगार असेल, त्या कामगार काम जो होता तो त्या लोकांचा होता ना,
त्यांना डबल डबल का लागत होता. मग त्यांचं पण एक प्रकारचं ते अप्रत्यक्ष त्यांचं सहकार्य त्याच्यामध्ये म्हणजे वाटा जायला त्याच्यामध्ये ना. आता आम्ही जर 7-8 जण धावत असेल त्यांचं काम कोण करणार इथलं ठाण्यात, तर ते लोक करत होते. त्यामुळं संपूर्ण हे टीमचंच काम आहे, असं काय वैयक्तिक म्हणजे हे नाही. अक्षयजीनंतर आम्ही नाव घेतो वारंवार, कारण त्याला ते शेवट स्ट्राईक त्याला झालं आणि त्याला तो जबाबदारी आपल्या ताब्यात घ्यायचा आहे, तर त्याने घेतलेला. त्याचं देश आहे.